पाटण मुळगाव येथे मेंढपाळावर कुऱ्हाडीने हल्ला, 4 दिवसानंतर आरोपीला अटक. शंकर अंकुश ठोंबरे, राहणार हनुमंतवाडी, आदरकी, हे पाटण मुळगाव परिसरात बकरी चराई करत असताना 10 तारखेला मारुती कळके, राहणार मुळगाव तालुका पाटण, या समाजकंटकाने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून अमानुष मारहाण केली. या प्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटनेनंतर 4 दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. या निष्क्रियतेच्या निषेधार्थ मकर संक्रांतीच्या दिवशी मेंढपाळ आर्मीचे जिल्हाध्यक्ष रमेश तांबे, फलटण तालुका अध्यक्ष दादासाहेब कोळपे, मेंढपाळ आर्मी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते कीर्तनकार हरिभक्त परायण हरी महाराज गोपनर, सातारा नगरसेवक गोरेसाहेब, पीडिताचे वडील अंकुश ठोंबरे तसेच हनुमंतवाडी येथील ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक, सातारा यांची भेट घेऊन तात्काळ कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेत आज दिनांक 15 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पाटण पोलिसांनी आरोपी मारुती कळके याला अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईमुळे ग्रामस्थ व मेंढपाळ समाजात समाधान व्यक्त करण्यात येत असून पीडिताला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आमचे मेंढपाळ बांधव शंकर अंकुश ठोंबरे या मेंढपाळ बांधवांना मुळगाव या ठिकाणी एका समाजकंटकाने, मारुती कळके या समाजकंटकाने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड घालून आमच्या मोकळ्या रानात तू बकरी का चारलीस अशा प्रकारे बोलत शिवीगाळ करत कुऱ्हाड घालून रक्तबंबाळ केलं. खरं तर या घटनेचा मी प्रथमतः महाराष्ट्र राज्य मेंढपाळ आर्मीच्या वतीनं प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर हा मारुती कळके नावाचा जो समाजकंटक आहे माथेफिरू, त्या माथेफिरूला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने अटक करावी आणि त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मी मागणी करतो. आत्ताच आम्ही या सातारा जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्याकडं कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की निश्चितपणे आम्ही त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करू. जर 24 तासाच्या आत या नराधमावरती कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर येत्या काही दिवसात आम्ही महाराष्ट्रभर मेंढपाळ आर्मीच्या वतीनं भलं मोठं आंदोलन छेडू आणि आमच्या मेंढपाळ बांधवाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असा शब्द इथं जमलेल्या सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना या ठिकाणी मी देतो. खरं तर आम्ही बाळूमामांच्या विचारांचे वारसदार आणि आम्ही बापूबीर वाटेगावकरांच्या विचारांचे सुद्धा वारसदार आहे. कधी कधी आम्ही संत बाळूमामाही होतो आणि वेळ पडली तर आम्हाला बोरगावचा ठाण्या वाघ बापूबीर वाटेगावकर व्हायला वेळ लागणार नाही याची सुद्धा नोंद या समाजकंटकाने घेतली पाहिजे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी जमलात त्याबद्दल समस्त मेंढपाळ आर्मी महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं आपण सर्वांचे धन्यवाद देतो आणि लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई व्हावी अशी महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो. धन्यवाद.